कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली आहे। मुख्य आरोपी विशाल गवळी यांना आत्महत्या केलेली आहे। तळोजा जेलमध्येही आत्महत्या केल्याचं कळतंय। कारागृहात गळफास घेत त्याने आत्महत्या केली आहे। पहाटे 3 वाजता ही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान विशाल गवळीचा अक्षय शिंदे केला असल्याचा आरोप विशाल गवळीच्या वकिलाने केला आहे। तर विशाल गवळी यांना आत्महत्या केलेली आहे। तुरुंगामध्येच त्याने टॉयलेटमध्ये गळफास घेऊन ही आत्महत्या केल्याचं कळतंय। पहाटे 3 वाजता त्याने आत्महत्या केलेली आहे। त्याने कल्याणमधील जे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली होती, या प्रकरणात तो अटकेत होता आणि त्यानंतर आता त्याने ही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात, कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पीसी चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेत जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून, पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही। तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, तळोजा जेलमध्ये विशाल यानं आत्महत्या केलेली आहे। त्याच्या वकिलांनी गंभीर आरोप केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदे याच्यासारखाच विशाल गवळी याची देखील हत्या केली जाऊ शकत होती, असा आरोप त्यांनी केलेला आहे। नक्कीच बघतोय आपण, ही पहाटेची घटना आहे। एकंदरीतच अक्षय शिंदे हा 3 वाजता उठला आणि 3:30च्या सुमारास तो टॉयलेटला गेला होता आणि त्यावेळेला तो सोबत टॉवेल घेऊन गेला होता आणि त्याचं सीसीटीव्ही देखील तळोजा जेलमध्ये आहे, असं जे जेलचे अधीक्षक आहेत प्रमोद वाघ यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि त्या सीसीटीव्ही नुसार त्यांनी सांगितलेलं आहे की तो उठला आणि त्यानंतर तो थोड्या वेळाने टॉयलेटला गेला आणि त्याबरोबर त्याचा टॉवेल पण होता आणि त्यांनी त्या टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। संपूर्ण घटनेचा हा लांबून सीसीटीव्ही दिसत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यांनी तात्काळ याबाबत खारघर पोलीस स्टेशनला माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याचा पंचनामा केलेला आहे। सध्या जो मृतदेह आहे तो अजूनही जेलमध्येच आहे आणि थोड्या वेळातच तो जे रुग्णालयात पाठवण्यात येईल। आताच थोड्या वेळापूर्वी तळोजा जेलमध्ये रुग्णवाहिका जी आलेली आहे आणि ती थोड्या वेळात इकडनं त्याचा जो मृतदेह घेऊन जेकडे रवाना होईल। एकंदरीतच ह्या सर्व प्रकरणामध्ये आरोप हा जो केलेला आहे ते शवविच्छेदन अहवालामध्ये समोर येईल की नक्की काय प्रकार घटना घडलेली आहे, आत्महत्या आहे की कशा प्रकारचं आहे। परंतु अधीक्षकांचं असं म्हणणं आहे की हे संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्हीच्या याच्या अधिपत्याखाली आलेला आहे, त्यामुळे हा आत्महत्या केल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।